आज आपल्याकडे जे कपल आले ते राधानगरी राशिवडे येथून आहे. सध्या ते रत्नागिरी येथे राहतात. गेले 5 वर्ष झालं त्यांच्या लग्नाला ते बेबीसाठी ट्राय करतात, पण त्यांना सक्सेस मिळत नव्हतं. त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. त्यांना PCODचा त्रास होता, लो AMH होता, वजन जास्त होतं. गेले 2 वर्ष झालं त्यांना इन्सुलिन चालू आहे. 5 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं. आपल्या इथं आल्यावर अवघ्या पहिल्याच महिन्यात त्यांना रिझल्ट आलाय. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा, सध्या कुठं राहताय आणि कुठून आहात ते सांगा. माझी पत्नी ही शिवानी प्रमोद पाटील. आम्ही आता सध्या रत्नागिरीमध्ये राहायला आहे. खरं आमचं मूळ गाव आहे राशिवडे, राधानगरी. लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? लग्नाला 6वं रनिंग आहे. 5 वर्ष पूर्ण झाली. 5 वर्षापासून तुम्ही किती प्रयत्न केले आतापर्यंत? 5 वर्षांपासून आम्ही जवळपास 10 ते 11 ठिकाणी प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये 3 ते 4 ठिकाणी केला, हळदी येथे केला, रत्नागिरीमध्ये 2 ठिकाणी प्रयत्न केला आणि अशा भरपूर ठिकाणी प्रयत्न केला आम्ही प्रेग्नन्सीसाठी. याच्या आधी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स होते? शुगर किती दिवसापासून का किती वर्षापासून झाले? 2 वर्षांपासून आहे रनिंग. इन्सुलिन चालू आहे मला आता सध्या. आणि मला एग्सची क्वालिटी चांगली नव्हती. लहान आकारामध्ये तयार व्हायचे. अंडी तयार होत नव्हती. संख्या पण खूप कमी व्हायची तयार. म्हणजे लो AMH असल्यामुळं अंडे तयार पण होत नव्हते आणि त्याची संख्या पण लहान साईजमध्ये व्हायचं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं सांगितलं होतं. आणि आम्ही असा पण विचार केला होता की आता म्हणजे डॉक्टरांनी पण सल्ला दिला होता की IVF करूया म्हणून. आणि आम्ही पण आता विचार करत होतो की एक 6-7 महिन्यात जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर IVF करण्याचा आम्ही पूर्ण विचार केला होता. पण कारण खूप कंटाळलो होतो. कारण 5 वर्ष मेडिसिन खातोय, इंजेक्शन घेतोय, गोळ्या खातोय, एवढा कंटाळा आलेला औषधांचा की आम्ही ठरवलं होतं की आता IVF करायचं. एका ठिकाणी तुम्ही आता दवाखान्यात दाखवत होता, इतर ठिकाणी किती ठिकाणी, तर साधारणतः किती दिवस, महिने? 2 वर्ष आम्ही ठेवलेलं आहे. 2-3 ठिकाणी ट्रीटमेंट. तरी बी काय प्रॉब्लेम म्हणजे आमचं सक्सेस असं काही झालंच नाही. कमीत कमी एका दवाखान्याला आम्ही 6 महिने तर दिलेतच, एका दवाखान्याला. आणि असे आमचे भरपूर दवाखाने, जवळपास 8-10 दवाखाने झालेतच. तरी पण काय रिझल्ट आलाच नव्हता आम्हाला. आणि इथं आल्यानंतर अगदी पहिल्याच महिन्यात रिझल्ट आला आणि आम्हाला विश्वासच बसत नव्हता की असं पहिलं रिझल्ट आलाय. आम्ही 4 ते 5 वेळा किटवरती चेक केलं, कारण आम्हाला विश्वासच बसत नव्हता. इतकी वर्ष आम्ही ट्राय करतोय आणि अचानक पॉझिटिव्ह. काही वेळा किटमध्ये पण प्रॉब्लेम असतो ना, त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 वेळा असं चेक केलं किटवरती. पण 6 वेळा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आल्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला. बरोबर. तुम्हाला जेव्हा तुमचा मला फोन आला की पॉझिटिव्ह आले, त्यावेळी खरं तर तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हालाही झाला होता, कारण ही खूप आनंदाची बातमी होती. आत्ता तुम्हाला कसं वाटते? आधीचा त्रास आणि आत्ता पॉझिटिव्ह आल्यावर कसं वाटते तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटतं. एकदम आनंद झाला. एकदम आनंद. आणि आम्हाला पहिला तरी विश्वास बसेना, आनंद अश्रू आले होते दोघांच्या पण डोळ्यात. आणि खूप छान वाटलं आम्हाला. आणि कधी एकदा येऊन तुम्हाला भेटतो असं आम्हाला झालेलं होतं दोघांना पण. खूप म्हणजे खूप आनंद झालेला आम्हाला. आत्तापर्यंत तुम्ही इतके वर्ष गेलेत आयुष्यातली, 5 वर्ष गेलेत जवळजवळ, म्हणजे भरपूर मोठा कालावधी गेला आहे. तुम्ही फार वेटिंग केले त्याच्यासाठी. तर तो आधीचा त्रास कसा होता ते दोघांनी पण सांगा मला, कसं वाटते ते? आधीचा त्रास म्हणजे कसं सगळ्यांचं टेन्शन. माझ्यापेक्षा छोट्या भावांचे बी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आल्या, त्या कारण ते माणसाची बघण्याची दृष्टिकोन असतो तो वेगळाच असतोय. व्यक्त होण्यासारख्या भावना नाही त्या. इंजेक्शन गोळ्या खूप प्रमाणाच्या बाहेर मी घेतल्या होत्या. म्हणजे एग रॅप्चर होण्यासाठी इंजेक्शन चालू होतं, ते 1 दिवस आडानं देत होते मला. जवळपास 3 वर्ष ते इंजेक्शन चालू होतं मला, महिन्याला भरपूर इंजेक्शनं. आणि मला खूप त्रास व्हायचा त्या इंजेक्शनांचा प्रमाणाच्या बाहेर. पण इथं आल्यानंतर मला एक पण इंजेक्शन घ्यायची गरजच नाही पडली. फक्त गोळ्या आणि मेडिसिननीच मला पॉझिटिव्ह रिझल्ट आला. त्याच्यामुळं मला खूप छान वाटलं. आणि दवाखान्यात जाताना जे टेन्शन यायचं की आता डॉक्टरकडे जातोय, काय बोलायचं किंवा कसं सांगायचं त्यांना, असं तुमच्याकडे येऊन आम्हाला कधीच वाटलं नाही की असं टेन्शन आलंच नाही आम्हाला. 1-2 महिने आलो पण खूप छान वाटलं. पहिल्या महिन्यात आला तर पहिल्याच महिन्यात तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. दुसऱ्या महिन्याचं औषध तुम्ही घेऊन गेला होता. बरोबर. तुम्हाला आधीच्या औषधामध्ये आणि आमच्या औषधामध्ये काय फरक वाटतो? आधी जे औषधं आम्ही घ्यायचो ना, त्यावेळी आम्हाला इंजेक्शनचा वगैरे खूप जास्त त्रास व्हायचा. पण तुमच्या गोळ्यांनी किंवा औषधांनी आम्हाला काहीच त्रास झाला नाही. आणि बाकी सगळ्याच गोष्टी असा आनंदच वाटायचा. असं काही जास्त त्रास झाला नाही गोळ्या घेता. चांगलं. औषधं तुम्हाला पण चालू होती, तुम्हाला कसं वाटतं? औषध तुमच्या इथनं घेतल्यापासून भरपूर म्हणजे एनर्जी भरपूर जाणवायला लागली. म्हणजे ह्याच्या आधी मी म्हणजे घेतलेली औषधं खरं एवढा असा रिझल्ट नव्हता.
इथली औषधी घेतल्यावर जरासं म्हणजे भरपूर प्रमाणात ताकद जाणवत आहे. काउंट पण वाढला, त्याच्यामुळं मोटिलिटी वाढली, सगळंच एका महिन्यात भरपूर चेंजेस झाले आणि पहिल्याच महिन्यात रिझल्ट पॉझिटिव्ह आलाय. बरोबर. जास्त महिने तुम्ही आमच्याकडं ट्रीटमेंटच नाही घेतलेले, अगदी अवघ्या पहिल्याच महिन्यात रिझल्ट आलाय. तरी पण आमचं काउन्सलिंग दोघांचं, आमची ट्रीटमेंट याविषयी काय सांगाल तुम्ही? तुमचं काउन्सलिंग म्हणायचं झालं तरी मॅडम तुम्ही एकदम सर्व गोष्टी समजावून सांगता. जे जे काय आपला प्रॉब्लेम आहे काय आहे ते पूर्ण तुम्ही म्हणजे आम्हाला असं हे आता केलं पाहिजे असं काय नाही, तुम्ही सर्व सुटेबल सर्व सांगता. आणि ते सांगितल्या कारण आम्हाला बी समजते, नाहीतर डॉक्टर भाषेतला आम्हाला काहीच समजत नाही. हे गोळी लिहून दिली की झालं, हे जाऊन घ्या असं नाही. तुम्ही पूर्ण गोष्ट सविस्तर सोडवून सांगितलीच आम्हाला, हे असं असं तुमचं प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला हे औषध आम्ही चालू करतोय. त्यावर आमचं मग समाधानच झालं तुम्ही सांगितल्यावर. आणि औषधं घेण्यासाठी समजलं पाहिजे की आमच्यात प्रॉब्लेम काय. आणि भरपूर ठिकाणी आम्ही गेलो तिथं आम्हाला समजलंच नाही की आमच्यात नेमका असा काय प्रॉब्लेम आहे की आम्हाला गोळ्या घ्यायची गरज पडते. त्यावेळी तुम्ही दोघांनी पण आम्हाला सांगितलेत की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम, लो AMH होता, त्याच्यामुळं माझ्यात अंडी वगैरे नीट तयार होत नव्हती, पिरियड लेट नाही येण्याचं कारण काय होतं ते सगळं तुम्ही समजावून सांगितलं. आणि तुमच्याकडे येताना बर्डन यायचं नाही, असं की स्ट्रेस यायचं नाही की आता दवाखान्यात जायचं आहे आणि आम्हाला आता म्हणजे येतोच थोडा ना थोडं टेन्शन, ताण येतोच मनावर की दवाखान्यात जायचं आहे आता. पण तुमच्याकडे येताना मनावर अगदी कोणताही दबाव नसायचा. अगदी आम्हाला एका मित्रासारखं आम्हाला तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. आणि तुमच्या मेडिसिनमुळे पण आम्हाला खूप छान रिझल्ट आला. अगदी पहिल्याच महिन्यात आम्हाला वाटलेलं की इथं पण आता आम्हाला 6-7 महिने तरी द्यावे लागतीलच कमीत कमी. पहिल्याच महिन्यात रिझल्ट येईल अशी आम्हाला पण आशा आणि अपेक्षा नव्हतीच. कारण कुठे पहिल्या महिन्यात रिझल्ट येईल असं कुठे कोण बोलतच नाही, खात्रीच देत नाही तसं. अगदी पहिल्याच महिन्यात रिझल्ट आल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. समाजाचं वातावरण म्हणजे आधीचं समाजाचं वातावरण आणि आत्ताचं म्हणजे ह्याच्यात काय बदल झालाय असं वाटतंय तुम्हाला? आता खूप छान वाटतंय सगळ्यात पहिल्यांदा तर. पण पहिला खूप ओझं होतं मनावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या आमच्या ह्याच्यातलं भावकीतलं मी सगळ्यात एकदम थोरली सून आहे. आणि अजूनपर्यंत मला माझ्या पूर्ण लहान जावांना वगैरे सगळ्यांना प्रेग्नेन्सी राहिली, बेबीज वगैरे झाली, पण मला बाळ नव्हतं. सो घरात खूप स्ट्रेस असायचा, घरात आनंदी वातावरण अजिबात नसायचं. प्रत्येक वेळी मला असं संध्याकाळी जर सोबत बसलंय सगळ्यांच्या की टेन्शन, आमच्या सासूबाईंना लय खूप काळजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकच आहेत मुलगा, त्यांना मुलगी नाही, दुसरा मुलगा नाही, एकुलता एकच आहेत ते. त्याच्यामुळे त्यांना खूप टेन्शन असायचं की माझ्या मुलाचं पुढं कसं होतंय, बाळ नाही काय नाही. त्यांना खूप टेन्शन यायचं, कधी कधी त्या रडायच्या आणि घरातलं वातावरण खूप वाईट वाटायचं मला स्वतःहून. आणि एक दुसऱ्या बायकांच्या नजरा स्त्रींच्या की असं अजून झालं नाही म्हणून काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याने खूप त्रास व्हायचा मला. पण अजून घरी आम्ही तसं बोललो नाही. प्रेग्नन्सी आत्ताच कळलं ना आम्हाला, सांगायची इच्छा आहे, आता सांगू आम्ही. आणि खूप आनंद होईल आमच्या घरातल्यांना जेव्हा एक गोष्ट समजेल, खूप आनंद होईल. तुम्ही आमच्या अत्तर फर्टिलिटी सेंटरबद्दल इतरांना काय संदेश द्याल? इतरांना हा संदेश देऊ की किमान एकदा विश्वास ठेवून नक्की या ठिकाणी या आणि सरांना आणि मॅडमांना भेट द्या. तुमच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा क्षण असतो. एक बाळ आपल्या आयुष्यात येणं म्हणजे हा खूप महत्त्वाचा क्षण असतो. आणि आपल्याला समाजाकडून पण आणि स्वतः पण शारीरिक खूप ताणतणाव असतो. त्याच्यामुळं आमचं असं दोघांचं पण निखळ सांगणं आहे की तुम्ही नक्की अत्तर फर्टिलिटी सेंटरला एकदा ना एकदा भेट द्याच. आणि तुमच्या इथं आल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येईल ही आमची खात्री आहे. अत्तर फर्टिलिटी सेंटरबद्दल मी एवढंच सांगेन, इथं आम्हाला आल्या पहिल्याच महिन्यात पूर्ण म्हणजे एकदम आनंदच मिळाला. आणि बाहेर कसं आहे, आता माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, माझ्यापेक्षा लहान एजच्या मुलांचे म्हणजे लग्न झालेले आहेत. 1-2 महिन्यातच त्यासनी एकदम पॉझिटिव्ह आले की आम्हाला म्हणजे असं हे वाटायचं की नाही काय बोलाय म्हणजे व्यक्तच व्हायचं नाही. आणि आमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटत होतं. आणि इथं आल्यावर आम्हाला पहिल्याच महिन्यात एकदम चांगला बेस्ट रिझल्ट मिळाला. आणि मी सांगू इच्छितो प्रत्येकाने इथे एकदा तरी व्हिजिट द्यावं, कारण इथं आल्यानंतर आपलं 1 ते 2 महिन्यात काम होणार म्हणजे 100% होणार. आणि तुम्ही आता 5-10 वर्ष बाहेर ट्रीटमेंट घेताय त्याच्यापेक्षा 1 नंबर आहे इथं. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. खूप 5 वर्षांपासून मी हे स्वप्न बघतेय की कधी त्या टेस्टवरती 2 रेषा येतील आणि माझं आई होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. याची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. तुमच्यामुळे, तुमच्या दोघांमुळेही आमचं हे स्वप्न पूर्ण झालं आणि आम्हाला मातृत्वाचा आनंद मिळाला. त्याच्यामुळे तुमचं खूप खूप आभार.